नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. नंदिनी रम्याला बजावून सांगते की रम्या, तू काव्य आणि पार्थचं लग्न मोडण्याचा कितीही प्रयत्न कर, परंतु मी मात्र तसं काही एक होऊ देणार नाही. आणि एक गोष्ट मात्र कधीही विसरू नको, आता काव्य जरी नात्याने माझी जाऊ असली तरी सुद्धा ती माझी धाकटी बहीण आहे. एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, मी जर मनात आणलं असतं ना तर तुझी ही लबाडी मी सगळ्यांसमोर उघड करू शकले असते. मी तसं केलं नाही, कारण काय तर मी शारदा धनंजय मोहिते यांची मुलगी आहे. आतापर्यंत माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्या संस्कारांमुळे मी तशी वागली नाही. एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, काव्या ही बोलून दाखवते परंतु नंदिनी मात्र करून दाखवते. नंदिनी रम्याच्या हातामध्ये तांब्या आणि पेला देते आणि म्हणते की गुड नाईट, आता जा तू इथून. रम्याला नंदिनीचा खूप राग आलेला असतो आणि मोठ्या ॲटिट्यूड मध्ये ती तिथून निघून जाते. इकडे वसू आत्या म्हणत असते की रम्या, अगं आपला आज जरी डाव असफल राहिला असेल तरी सुद्धा त्या काव्याची थोडी का होईना चिडचिड झाली ते बरंच झालं. परंतु मला एकच गोष्ट कळत नाही की ते मंगळसूत्र नंदिनीच्या हाती कसं काय लागलं. रम्या मात्र तिच्या हातात असलेलं पाणी फेकून देते. तर वसू आता तिला विचारत असते की काय झालंय नंदिनी, अशी चिडचिड का करतेस तू. आई, त्या दीन दबडीच्या नंदिनीने आज मला धमकी दिली आहे. मला वसू आत्या विचारते की का, तिने तुला का धमकी दिली आहे. तेव्हा नंते की कारण तिला एक गोष्ट कळली होती की ते मंगळसूत्र मीच चोरलं होतं म्हणून, आणि मला तिने हे देखील सांगितलं की माझ्याकडे पुरावा आहे हे मंगळसूत्र तू चोरल्याचा, आणि मी जर ठरवलं असतं तर सगळ्यांसमोर तुझा मी खोटा चेहरा सुद्धा आणला असता, परंतु मी तसं केलं नाही कारण माझे संस्कार आहेत तसे. वसू आत्या म्हणते की असं म्हटली का ती, तिची अशी हिंमतच कशी काय झाली. असं म्हणून वसू आत्या नंदिनीशी बोलायला निघते. त्यावेळी रम्या म्हणते की आई थांब, त्या नंदिनीचा मला देखील खूप राग आलाय, परंतु आई ती काव्या नाहीये, ती नंदिनी आहे. काव्यापेक्षाही ती जास्त शांत आहे आणि शातीर सुद्धा आहे. या घरात आल्यापासून तिने सगळ्यांसोबत अगदी व्यवस्थित जुळवून घेतलंय. मामा मामीचं मन सुद्धा तिने जिंकलंय आणि जीवाला सुद्धा हळूहळू ती आपल्या बाजूने करून घेतेय. शिवाय अजून पार्थच्या मनातून सुद्धा पूर्णपणे ती गेली नाहीये. अगं या सगळ्या गोष्टीमधून तुला एक गोष्ट समजतीये का, आता नंदिनी सगळ्या बाजूने सेफ आहे. त्यामुळे आता उघड उघड तिच्यासोबत पंगा घेणं यासारखा मूर्खपणा दुसरा कुठलाही नसेल आई. अगं आई, आतापर्यंत आपल्याला ती काव्या हुशार आणि नंदिनी बावळट वाटत होती, परंतु तिच्या शांतपणाला तिची पडती बाजू समजून आपण खरंच मोठी खूप चूक केली आहे. त्या दिवशी तर ती काव्याला खडसावून ही गोष्ट सांगत होती की काही झालं तरी मी जीवाला डिवोर्स देणार नाही. तोच धारदारपणा तिच्या नजरेमध्ये मला दिसला आज. आणि आज पुन्हा एकदा ती जेव्हा माझ्याशी बोलत होती तेव्हा मला नंदिनी मोहिते नाही तर नंदिनी देशमुख दिसलीये, या घरची सून. त्यावेळी वसू आत्या म्हणते की याचाच अर्थ एकच होतो की आज तिने तुला सोडून आपल्याला ही गोष्ट दाखवून दिलीये की ती उद्या काहीही करू शकते. मोहितेंची मांजर देशमुखांची वाघीण होण्याच्या आधी हिच्या गळ्यात पट्टा बांधायलाच हवा. रम्या आणि वसू आत्या दोघीही खूप चिडलेल्या असतात आणि त्यांचं टार्गेट आता असते ती नंदिनी. कारण एक नंदिनीच आहे की जी आपल्याला धोका पोहोचवू शकते, कारण एक नंदिनीच आहे की जी आपला डाव उधळून लावू शकते. हे आता त्या दोघीही नंदिनीला जरा घाबरून राहायला लागलेल्या असतात. तर इकडे मानिनी आणि नंदिनी दोघीही किचनमध्ये असतात सकाळी सकाळी, आणि गुढीपाडव्याचा दिवस असतो. त्यावेळी मानिनी नंदिनीला म्हणत असते की नंदिनी, खरं तर सांगू मी खूप खुश आहे, कारण वर्षाच्या पहिल्या दिवशी तू आज आमच्या सोबत आहेस. जसं भरलेलं ताट असतं आणि त्यामध्ये गोड पदार्थ असतो ना नंदिनी, त्याचप्रमाणे तू आमच्या घरात आहेस. नंदिनी हसते आणि म्हणते की बरं आई, जेवणाचा आपण काय बेत करूयात. तेव्हा मानिनी म्हणते की अगं दरवर्षी आपल्याकडे गुढीपाडव्याला ठरलेलं असतं एकच मेनू, ते पुरी भाजी डाळ भात, आणि त्यावेळी नंदिनी म्हणते की श्रीखंड. दोघीही हसू लागतात. नंदिनी आता साखरेचा डब्बा बघते तर त्यात साखर नसते. मग मानिनीला ती विचारते की आई, साखर कुठे दुसरीकडे ठेवलेली आहे का, यातली साखर संपली आहे. तेव्हा मानिनी म्हणते की होय बघ, इथे खाली साहित्य आहे, यातली साखर, या पिशवीतली साखर एक काम कर, या डब्यामध्ये टाकून ठेव. नंदिनी म्हणते की चालेल, मी लगेच श्रीखंड बनवायला घेते. तेवढ्यात वसू आता तिथे येते आणि म्हणते की अरे वा, श्रीखंड तू बनवणार आहेस का. नाही, मला असं वाटलं होतं की फॉर अ चेंज तुझी बहीण असं म्हणते की काय की मी बनवते श्रीखंड. नाही म्हणजे आहे कुठे ती, सणावाराला सुद्धा झोपूनच राहिली असेल ती, माहितीये मला. त्याच वेळी तिथे काव्या येते आणि म्हणते की झोपलेच नाहीये मी, जेव्हापासून तुम्ही या घरामध्ये आहात ना आत्याबाई तेव्हापासून माझी झोपच उडाली आहे. सो आत्या म्हणते की हो का, अगं काव्या, तू जर माझ्याशी चांगलं वागायला लागलीस ना तर मात्र मी स्वतः तुझ्यासाठी अंगाई गाईल. तेव्हा काव्या म्हणते की नाही, नको मला तुमची अंगाई. खरं तर एवढं प्रेम मला कधी पचतच नाही एवढं प्रेम मला.
वसू आत्या म्हणते की हो, तुला प्रेम पचतच नाही ही गोष्ट आम्हाला पहिल्या दिवसापासून लक्षात आली आहे. आमचा पार्थ, आमची मानिनी तुझ्यासोबत एवढं चांगलं वागण्याचा, एवढं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करताय, परंतु तू आपली मात्र आहे तशीच आहे. पण एकदा तुझी बहीण बघ, तुझ्या बहिणीला मात्र बरोबर एक गोष्ट समजलीये की आमच्या मानिनीला कसं घोळात घ्यायचं. काव्या म्हणते की हो का, परंतु मी नंदिनी नाहीये ना, मी तर काव्य आहे. मला जे येतं ते मला येतं, तिला येतं ते तिला येतं. वसू आत्या हसते आणि म्हणते की काव्य, अगं तुला काय येतं ना हे शोधायला मला भिंगच घ्यावं लागेल. पण काय करणार, आमच्या घरामध्ये ते भिंग नाहीये ना. मला सांग काव्या, आता तूच सांग मला की तुला नक्की काय येतं ग, असं वसू आत्या काव्याला विचारते. तेव्हा काव्या म्हणते की हो, मला एक येते ना, खूप चांगली एक गोष्ट येते की दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये नाक न खुपसता मला राहता येतं. वसू आत्याला ती उद्देशून बोललेली असते, त्यामुळे वसू आत्याला ते चांगलंच झोंबतं. मग नंदिनी काव्याला म्हणत असते की काव्या, अगं काय बोलतेस तू, जे काही बोलते त्याचं भान तरी ठेव एकदा. अगं मोठ्या आहेत त्या. तेव्हा मानिनी म्हणते की हो ग काव्या, चांगल्या घरातली चांगली मुलगी आहेस ना तू, असं मोठ्यांना नाही बोलू. वसुताई, अहो काय चाललंय हे सगळं, आज दिवस काय आहे, आजच्या दिवस तरी या सगळ्या गोष्टी राहू द्यात ना. वसू आत्या म्हणते की अगं मानिनी, मला तर कळतंय आजचा दिवस काय आहे ते, आजच्या दिवशी काय असतं हेही मला माहितीये, परंतु ह्या काव्याला माहितीये का आजच्या दिवस काय आहे ते, आज काय बनवायचं असतं, कुठल्या वेळेला स्वयंपाक घरात यायचं असतं. परंतु काय करणार, प्रत्येक वेळी ह्या काव्याचा तोरा आपला एकच असतो, सतत नुसती चिडचिड करत. त्यामुळे आता आपला पार्थ आणि जीवा सुद्धा एकमेकांशी असंच वागायला लागले, चिडचिड करत असतात एकमेकांवर. इकडे पार्थ जेव्हा आवरत असतो त्याच वेळी दरवाजा वाजतो, त्यामुळे दरवाजा उघडायला तो जातो रूमचा. तर त्यावेळी जीवा तिथे असतो आणि जीवाला बघून पार्थ शॉक होतो. पार्थला छान वाटतं. जीवाला तो म्हणतो की ये जीवा आतमध्ये. जीवा म्हणतो की बोल, काय बोलायचंय. पार्थ म्हणतो की अरे असं का म्हणतोयस तू, तुला माझ्याशी बोलायचं होतं ना, म्हणून तू इथे आलायस. तेव्हा जीवा म्हणतो की असं काही नाहीये, मला तुझ्याशी काही बोलण्याची इच्छा नाहीये, तू इथे बोलवलं, तुला काहीतरी बोलायचंय म्हणून मी इथे आलोय. पार्थ म्हणतो की अरे असं काहीच नाहीये. जीवा म्हणतो की हे बघ, तूच मला मेसेज पाठवलास ना की मला तुझ्याशी बोलायचंय, खोलीत ये म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो की अरे असं काय करतोय, उलट तुझाच मला मेसेज आला की तुला भेटून बोलायचंय म्हणून. मग मेसेज कोणी केला असेल. त्याच वेळी यू तिथे येतो आणि म्हणतो की मी केलाय मेसेज. यू सांगतो की मी सांगितलं होतं की याला तुझ्याशी आणि तुला ह्याच्याशी बोलायचंय म्हणून. त्यावेळी जीवा त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो की तुला कोणी सगळ्या या भानगडी करायला लावल्या, तू लहान आहेस ना, तर लहानासारखा वाग तू. मग त्यावेळी यू म्हणतो की हो दादा, मला माहितीये की मी लहानच आहे, परंतु तुम्ही दोघं जण तर मोठे आहात ना, तर तुम्ही वागा ना जरा मोठ्यांसारखं. आणि काय रे जीवा दादा, हे जरा वागा ना मोठ्यांसारखं थोडंसं. अरे आपल्या तिघांची सुद्धा किती छान टीम होती, प्रत्येक वर्षी आपण तिघही मिळून छान गुढी उभारायचो, मग या वर्षी सुद्धा आपण एकत्र गुढी उभारूयात ना. तेव्हा जीवा म्हणतो की थांब रे तू जरा, हे बघ गेल्या वर्षीमध्ये आणि आत्तामध्ये खूप जास्त फरक आहे, आणि गेल्या वर्षीपासून आतापर्यंत खूप काही गोष्टी घडून गेल्यात. त्यावेळी येऊ म्हणतो की आता झालं ते झालं ना जीवा, अरे आता मात्र सगळ्या गोष्टी विसरून तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकता ना. आज तर एवढा मोठा दिवस आहे गुढीपाडव्याचा, आज निदान या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि दोघंही एकत्र या. हे बघा, मला दुसरं काही माहित नाहीये, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता सगळं विसरा आणि दोघंही एकत्र या. सगळी भांडणं जाऊ द्यात आता तुम्ही दोघांनी एकत्र येणं जास्त महत्वाचं आहे. दोघंही एकमेकांना मिठी मारा बरं. तेव्हा जीवा म्हणतो की जा रे तू, आमच्या दोघांमध्ये पुन्हा पहिल्यासारखं काही होणार नाहीये. जीवा आणि पार्थ दोघंही एकमेकांसमोर उभे असतात तरी सुद्धा एकमेकांना मिठी मारत नाही. म्हणजे पार्थला वाटत असतं की जीवाने मला मिठी मारावी, परंतु जीवाला तसं अजिबात वाटत नसतं. तर इकडे मानिनी आता वसू आत्याला म्हणत असते की अहो वसुताई, काय बोलताय तुम्ही, ह्या दोघींमुळे ते दोघं कशाला भांडतील, काही काय बोलताय. हे बघा, आज चांगला दिवस आहे की नाही, आपण आजचा दिवस चांगला हसत खेळत गमतीमध्ये घेऊयात ना. वसू आत्या म्हणते की बरं मी प्रेमाने बोलते हा तुझ्या मनमिळावू सुनांशी. मग ती काव्याला विचारते की काय हो सुनबाई, काय येतं तुम्हाला बनवता. तेव्हा काव्या म्हणते की अरे वा, असं बोलताना तुम्ही किती क्यूट दिसता ना. हे बघा, जर तुम्ही माझ्याशी असं प्रेमाने वागाल, प्रेमाने बोलाल ना, तर मी आत्ता सगळं काही करेल. सांगा मला काय करायचंय, फक्त आत्ता लगेच करून देते. वसू आत्या हसायला लागते आणि म्हणते की काय गंमत आहे ना काव्या, म्हणजे कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स जिथे दिसतो ना, तेव्हा मला तू दिसायला लागते. आणि आज काय आहे हे तर माहितीये का तुला. तेव्हा काव्या म्हणते की हो, मग मला माहितीये ना आज काय आहे. काही लोकांच्या जिभेसारखी कडू कडू लिंबाची पानं चावून चावून खावे लागतील आज. आणि मग त्यानंतर मानिनी काकूंच्या स्वभावासारखं अतिशय गोड गोड श्रीखंड आपल्याला खायला मिळतं. आजचा तोच सण आहे की. आज तर गुढीपाडवा आहे ना, आज तर गुढीपाडवा आहे, माहितीये मला वसू आत्या, असं काव्या म्हणत असते.
तर मग नंदिनी म्हणते की काव्या अगं कसं बोलतीयस तू. तेव्हा काव्या म्हणते की अगं काय झालं ताई, यांनीच तर मला विचारलं ना तुला माहिती आहे का. मग मी सुद्धा सांगितलं की मला माहिती आहे बाबा आज कुठला सण येते. आज तर माझ्याशी ह्या एवढ्या प्रेमाने वागताय की अक्षरशः मला भरून आलं ग सगळ्या गोष्टींचं. काव्या असं म्हणत असताना मानिनीला मात्र हसायला येत असतं. तेव्हा वसू आत्या म्हणते की अरे वा मानिनी, तुला मात्र खूप हसायला येते ना या सगळ्या गोष्टीतून. मानिनी म्हणते की नाही हो ताई, मी फक्त हा विचार करत होते की काव्याला काय काय येतं ना याचा विचार करत होते मी. वसू आत्या म्हणते की बरं बरं, मग आज सगळ्यांनाच कळेल की या गोड मुलीला काय काय येतं ते. हे बघ काव्या, आज काय आहे, गुढीपाडवा आहे ना. तू एक काम कर, साधं सरळ सोपं श्रीखंड कर. चल मला करून दाखव श्रीखंड, आणि मी तुला चॅलेंज देते ह्या गोष्टीचं. काव्याला तिने श्रीखंड बनवण्याचं चॅलेंज दिलेलं असतं. त्यावेळी नंदिनी मानिनीकडे पाहून हसत असते, कारण नंदिनी मानिनीला डोळ्यांतून सांगत असते की काळजी करू नका, काव्याला श्रीखंड बनवता येतं. मग काव्या सुद्धा आता चॅलेंज ऍक्सेप्ट करते आणि वसू आत्याला म्हणते की चॅलेंज ऍक्सेप्टेड, आज मी श्रीखंड मीच बनवणार. बघाच तुम्ही, आता मी असं काहीतरी श्रीखंड करून दाखवते ना की ज्याप्रमाणे आता माझ्याशी गोड बोलताय ना, अगदी तशाच गोड बोलाल माझ्याशी, आणि फक्त माझ्याशीच नाही सगळ्यांशीच. मानिनी म्हणते की काय ग काव्य हे. तेव्हा काव्या म्हणते की मानिनी काकू काळजी करू नका तुम्ही. आणि मी काय त्यांना उलट उत्तरं देत नाही. अहो बघा ना, आज तर आम्ही किती प्रेमाने बोलतो एकमेकींशी, हो ना. चला मी श्रीखंड करायला घेते, बरं चक्का लागेल नाही का. तर मानिनी म्हणते की काळजी करू नको, मी रात्रीच भिजत ठेवलाय. मग काव्या सांगते की आता कोणी काही काळजी करू नका, नैवेद्याला मस्त श्रीखंड तयार असेल तेही मी बनवलेलं, आता काळजी करण्याचं काही काम नाही. फक्त माझी एक अट आहे. माझी एक अट अशी आहे की जेव्हा मी श्रीखंड बनवत असेल तेव्हा मात्र कोणी इथे नसेल. मग त्यावेळी वसू आत्याला उद्देशूनच ती बोललेली असते. ही गोष्ट मानिनी आणि नंदिनीला सुद्धा कळते. तेव्हा वसू आत्या एक डबा घेते आणि एक डबा आता काव्याच्या हातामध्ये देते आणि काव्याला म्हणते की काव्या वाच ना ह्या डब्यावर काय लिहिले ते. बघ यावर लिहिलंय की सौ मानिनी ही चिरंजीव पार्थ याच्या बारशानिमित्त वसुंधराकडून सप्रेम भेट. म्हणजे समजलं ना एक गोष्ट, हे तुझं माहेर नाहीये तर देशमुखांचं किचन आहे आणि त्यामुळे तिथल्या सवयी तिथंच सोडायच्या, कळलं. आणि आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने फक्त श्रीखंड खाऊन गोड मानायचं आहे का, की फक्त श्रीखंडच खायचंय. मग त्यामुळे भाजी कोशिंबीर पुऱ्या वगैरे करायला आम्हाला इथे यावंच लागेल की नाही. काव्या म्हणते की बरं ठीक आहे, मी आता श्रीखंड करायला घेते. मग त्यावेळी आता वसू आत्या काव्याचा हात पकडते. काव्या हात सोडवते आणि म्हणते की काय हे. तर वसू आत्या म्हणते की अगं काव्या तू कितीही जरी सुंदर दिसत असली ना तरी सुद्धा देशमुखांची रीत आहे की अंघोळ करूनच स्वयंपाक करावा लागतो. अगं काय हे काव्या, सणासुदीच्या दिवशी अंघोळ न करता स्वयंपाकघरात पायही ठेवायचा नसतो, एवढी साधी सुधी रीत तुझ्या मोठ्या बहिणीने काय तुला शिकवली नाही का. काय ग नंदिनी, तू सांगितलं नाही का हिला. तेव्हा काव्या म्हणते की तिला कशाला विचारताय तुम्ही, आता ती काय आंघोळ घालणार आहे का मला. मग ती आता मानिनीला सांगते की काकू पार्थ आंघोळीला गेले होते त्यामुळे ते आवरत होते, म्हणून म्हटलं की त्यांचं आवरेपर्यंत मी खाली यावं म्हणून मी आले. असो अंघोळ करून यायची आहे ना तर मी येते, असं म्हणून काव्या तिथून निघून जाते. तर आता वसू आत्या नंदिनीला बजावून सांगते की नंदिनी श्रीखंड बनवण्याची जबाबदारी तिची आहे ना, तिला बनवायचं ना श्रीखंड, त्यामुळे तू तिला काही एक मदत करायची नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर मला कळलं ना की तू मदत केली होती तर मात्र गाठ माझ्याशी आहे. वसू आत्या तिथून रागाने निघून जाते. तर नंदिनी आता थोडी टेन्शन मध्ये असते. त्यामुळे मानिनी तिला सांगते की नंदिनी काही टेन्शन घेऊ नकोस ग, सगळं काही नीट होईल. तर इकडे युहू आता दोघांनाही म्हणत असतो की काय ठीक होणार आहे तुमच्यामध्ये, काही ठीक होणार नाही. अरे तुम्ही दोघांनी या सगळ्या गोष्टी ठरवूनच टाकलात का. उद्या जर तिसरा माणूस तुमच्यामध्ये जर लढायला आला तर मात्र तुम्ही असंच एकमेकांकडे बघत बसणार आहेस का. उद्या समजा जर वसू आत्या जीवादादाला जर काही म्हटली तर पार्थ दादा काय रे, तू जीवादादाची बाजू नाही घेणार. अरे काय चाललंय हे सगळं, सोडा ना आता हे सर्व. आधी आपण सर्वजण किती छान मस्ती करायचो, मग आता सुद्धा आपण मस्ती करू शकतो ना. पहिलं तुम्ही मला चिडवायचा, प्रत्येक वेळी मलाच घ्यायचा तुमच्या दोघांच्या मध्ये, मला नेहमी एकटं पाडायचात, मला लिंबू टिंबू काय म्हणायचात. निदान माझ्यासाठी तरी एकत्र या, म्हणा मला लिंबू टिंबू, पाडा मला एकटं, काही बोला मला, परंतु त्या बोलण्यासाठी तरी एकत्र या दोघ जण. खरं तर मी लहान आहे या घरात, परंतु मला तर आता असं वाटायला लागलंय जर मोठं होऊन लोक जर अशी वागणार असेल ना तर मला तर मोठंच व्हायचं नाहीये.
पेक्षा मी एक काम करतो ना, मी एखादा कोर्स घेतो आणि जातो लंडन अमेरिकेला कुठेतरी निघून जातो. मला या घरात पण राहायचं नाहीये, मला इथे अजिबात थांबायचं नाहीये असं म्हणून तिथून युहू निघून जात असतो. त्यावेळी पार्थ आता युहूचा हात पकडतो आणि युहूला म्हणतो की थँक्यू सो मच युहू, ह्या सगळ्या गोष्टी तू घडवून आणल्या. खरं तर घरामध्ये मी मोठा आहे, पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी मी करायला हव्या होत्या. पार्थ आता जीवाजवळ जातो आणि जीवाला सांगतो की आय एम सॉरी जीवा, खूप चुकीचं वागलो मी तुझ्यासोबत. त्या दिवशी मी तुझ्यावर ओरडलो, मनामध्ये खूप काही गोष्टी साचल्या होत्या रे. लग्नानंतर खूप टेन्शनमध्ये होतो रे मी, म्हणून मी तुझ्यावर ओरडलो. खरं तर मला खूप राग आला होता की तू नंदिनीशी लग्न केलंस म्हणून, परंतु ज्या अवस्थेत तू नंदिनीशी लग्न केलं, खरं तर त्या अवस्थेमध्ये मला तुझा अभिमान वाटायला पाहिजे होता, परंतु मी मात्र तुझ्यावर चिडचिड केली. मला माफ कर जीवा, खरं तर मी तुझ्यासोबत असं नव्हतं वागायला पाहिजे. मला माफ कर जीवा, मी तुझी हात जोडून माफी मागतो असं म्हणत पार्थ आता जीवाच्या समोर हात जोडून उभा असतो. जीवा आता पार्थकडेच बघत असतो. आपला मोठा भाऊ आपल्यासमोर हात जोडून उभा आहे, ही गोष्ट त्याला सहन होत नाही. जे काही घडलं ते खरंच खूप चुकीचं घडलं रे जीवा, परंतु युहू म्हणतोय ते सुद्धा काही चुकीचं नाहीये, ते सुद्धा बरोबर आहे. आपण जर अशीच एकमेकांकडे पाठ करून उभे राहिलो तर मात्र घरामध्ये खूप मोठं वादळ येईल रे. मला असं वाटतं की आपण दोघांनीही एकमेकांसोबत बोललं पाहिजे. बघ जीवा, आपण या सगळ्या गोष्टी विसरून जाऊयात ना. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या दोघा भावांमध्ये कशाला वाद हवेत. हे बघ, जे काही झालंय ते आपण विसरून जाऊयात. हे बघ, मी मूव्ह ऑन झालोय आता त्या सगळ्या गोष्टीमधून. जीवा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की आपलं जे नातं आहे ते मात्र या गोष्टींपेक्षा खूप मोठं आहे. आणि जीवा, तुला एक गोष्ट माहिती आहे ना की तू जर आनंदी असला तरच मी आनंदी असतो. तुझा हॅपीनेस हाच माझा हॅपीनेस आहे. लहानपणी आपण खेळायचो देखील. खेळताना नेहमी आपण एकमेकांना जिंकवण्यासाठी खेळायचो. कारण का बरं, आपल्या दोघांसाठी सुद्धा एकमेकांना जिंकवण्यापेक्षा आपल्या दोघांना जिंकवणं खूप महत्वाचं होतं. अरे, स्पर्धेच्या रिंगणामध्ये आपण आपल्याला महत्व देतो. मग मला सांग की आता हे सगळं वागून काही उपयोग आहे का? ही सुद्धा एक स्पर्धाच आहे ना, ही सुद्धा एक कठीण परिस्थिती आहे ना. या कठीण परिस्थितीमध्ये आपण एकमेकांचे हात का म्हणून सोडायचे? या कठीण परिस्थितीमध्ये आपण एकमेकांचा विचार केलाच पाहिजे ना. मला काय वाटतं जीवा, आपण एकमेकांसाठी आता लढायला हवं, आपण एकमेकांसाठी जगायला हवं. आणि मला असं वाटतं की आपण दोघंही एकमेकांची साथ आता द्यायला हवी आणि आपण दोघांनीही पुन्हा एकदा पहिल्यासारखं वागायला हवं, एकत्र यायला हवं. माझी तर हीच इच्छा आहे जीवा. पार्थ आता जीवासमोर हात करतो आणि जीवाला म्हणतो की जीवा, तू मला साथ देशील ना? आपण या सगळ्या गोष्टी आता विसरून जाऊयात, आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. तर आता पार्थचं म्हणणं जीवालाही पटत असतो, कारण पार्थ हा मोठा भाऊ असून सुद्धा जीवाला सॉरी म्हणत असतो, जीवाला समजून घेत असतो. आणि जीवाला आता ते कुठेतरी टच झालेलं असतं. जीवाला वाटतं की खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये काही अर्थ नाहीये, नुसतं लढत जर राहिलं तर काही मिळणार नाहीये. आणि या लढाईमध्ये आपण आपल्यापासूनच कशाला वेगळं व्हायचं. एक वेळी माझं सुख मी पार्थ दादामध्ये शोधलंय आणि मग यावेळी मी असा त्याच्यावर चिडून कसा काय राहू शकतो. त्यामुळे पार्थचं म्हणणं आता जीवाला पटत असतो आणि जीवा आता पार्थच्या हातामध्ये हात देत असतो. पण त्याच वेळी तिथे काव्या येते आणि जीवाचं लक्ष काव्याकडे जातं. काव्याकडे लक्ष गेल्यावर जीवाला पुन्हा आता त्याचा सगळा भूतकाळ आठवू लागतो. त्याला आठवतं की या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे पार्थदादा आहे आणि पार्थदादाने जर काव्यासोबत लग्न केलं नसतं तर मला काव्यासोबत लग्न करायला मिळालं असतं, आमचं प्रेम पूर्ण झालं असतं आणि मग मलाही नंदिनीशी लग्न करावं लागलं नसतं. या सगळ्या गोष्टींमुळे आता पार्थला पुन्हा त्या गोष्टी आठवतात काव्याला बघून आणि काव्याला बघून त्याचा भूतकाळ आठवतो. त्यामुळे आता पार्थला वचन देण्यासाठी तो अजिबातच रेडी होत नाही आणि पुन्हा हात काढून घेतो आणि काव्याकडे बघत असतो. त्यावेळी पार्थला त्या गोष्टीचा अर्थ कळत नाही. तो सुद्धा जीवा आणि काव्याकडे बघत असतो. त्याला कळत नसतं की काव्या अचानक आल्यामुळे जीवाने हातातून हात का काढून घेतला ते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर त्यानंतर सगळेजण जेव्हा डायनिंग टेबलवर बसलेले असतात त्यावेळी मानिनी आता सगळ्यांना सांगते की पार्थ, जीवा, तुमचा आता तुमच्या बायकोसोबतचा हा पहिला गुढीपाडवा आहे, पहिलं नवीन वर्षाची सुरुवात आहे. त्यामुळे चला, नवीन वर्षाची सुरुवात ही बायकोला गोड भरवून करा बरं. मग आता जीवा हा नंदिनीला लगेचच श्रीखंडाचा घास भरवतो. नंदिनी श्रीखंड खाते आणि ज्यावेळी पार्थ आता काव्याला श्रीखंड भरवायला जातो तेव्हा काव्या त्याला म्हणते की नकोय मला, माझं मी स्वतःचं खाईल. आता काव्याने असं बोलल्यामुळे घरातले सगळेजण जरा तिच्याकडे बघू लागतात.
त्यावेळी वसुआत्या मध्येच बोलते की हिने ना हिला श्रीखंड नाही खायला घालायला पाहिजे, हिला तर कडुलिंबाची पानं खायला घालायला पाहिजे. असं म्हटल्यावर आता काव्याला खूप राग येतो. काव्या प्रचंड चिडलेली असते आणि काव्या आता चिडूनच उठते. काव्या आता तिथून उठते आणि डायरेक्टली कडुलिंबाची पानं हातात घेते आणि कडुलिंबाची पानं खाऊ लागते. कडुलिंबाची पानं ती चावत असते आणि त्यावेळी सगळेजण काव्याला म्हणत असतात की अगं काव्या काय करतेस तू, थांब जरा. परंतु काव्या काहीही ऐकत नाही. कडुलिंबाची पानं ती खात असते. तिला खूप कडू लागत असते, तरी सुद्धा ती पानं खात असते आणि तो सगळा प्रकार बघून सर्वजण थक्क होतात. जेव्हा काव्य ही रूममध्ये येते तेव्हा तिला फार कडवटपणा तिच्या तोंडाला आलेला असतो आणि त्यामुळे तिला फार कसतरी होत असतं. पण त्यावेळी तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ तिच्यासाठी श्रीखंड घेऊन आलेला असतो. श्रीखंडाची वाटी तो काव्याच्या हातामध्ये देतो आणि काव्याला तो सांगतो, याने तुमच्या मनाचा नाही परंतु तोंडाचा कडवटपणा नक्कीच जाईल. पार्थ काव्याच्या हातामध्ये ती श्रीखंडाची वाटी देतो. तेव्हा काही काव्या श्रीखंड खात नाही. तेव्हा त्याला थोडा ॲटिट्यूड दाखवते. पार्थ आता तिथून जाण्याचं नाटक करतो तर लगेचच काव्या मागे वळते आणि पडापट श्रीखंड खाऊ लागते. कारण तिला कडूच एवढी लागलेली असते की तिला दुसरं काही सुचत नसतं. राग वगैरे सगळं गेलं खड्ड्यात. तिला तोंडाचा कडवटपणा तेव्हा जास्त महत्त्वाचा वाटत असतो आणि पार्थने जे श्रीखंड तिला आणून दिलेलं असतं ते श्रीखंड काव्याने खाल्लेलं असतं. त्यामुळे काव्याचा कडवटपणा तोंडातला गेलेला असतो आणि जेव्हा काव्या पार्थने दिलेलं श्रीखंड खात असते तेव्हा मात्र पार्थला खूप हसायला येत असतं. पार्थ हसत असतो मागे आणि म्हणत असतो की खरंच काव्य फक्त दिसायला ती सगळ्यांना सांगते की कशा प्रकारे ती खूप ॲरोगंट आहे, परंतु ती तशी अजिबात नाही आहे. खरं तर ती खूप साधी आणि सिंपल आहे. पण या गोष्टी कधी सगळ्यांना समजणार काय माहिती आणि लवकरात लवकर काव्यसुद्धा या सगळ्या गोष्टीतून कधी बाहेर येते काय माहिती. परंतु आता पार्थने ठरवलेलं असतं की काव्याला या सगळ्या गोष्टीमधून बाहेर काढायचं, या सगळ्या गोष्टीतून मुक्तता करायची आणि मित्र म्हणून तिच्या मनातल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि मित्र म्हणून तिला मदत देखील करायची, असं आता पार्थने ठरवलेलं असते. आणि काहीही करून आता तो काव्याला पुन्हा इम्प्रेस करणार असतो. तर मित्रांनो, पाहणं हे रंजक ठरणार आहे की पार्थ तर काव्याला इम्प्रेस करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, परंतु आपली काव्य होईल का इम्प्रेस? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? याबद्दलचं तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला नक्की सांगा आणि कमेंट करून सांगा. सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.